रात्र 42वी आईचे स्मृतिश्राद्ध. गड्यांनो, आज शेवटची आठवण सांगावयाची आहे. हे स्मृतिश्राद्ध आज मी समाप्त करणार आहे. माझ्या हृदय आकाशात स्मृतीचे अनंत तारे आहेत. त्यातील ठळक तारे मी दाखवले. आज उरलेला एक ठळक तारा दाखवायचा आहे. माझ्या आईवर बाया माणसांचे प्रेम होतेच, परंतु पशुपक्ष्यांचेही होते. मोऱ्या गाईचे व आईवर त्या गाईचे किती प्रेम होते ते मी सांगितले आहे. आता मांजरीची गोष्ट सांगावयाची आहे. मागे या मांजरीचा उल्लेख मी केला आहे. तिचे नाव मथी. मथी आईची फार आवडते. आईच्या पानाजवळ जेवावयाची. इतरांनी घातलेला भात खात नसे. आई जेवायला बसली म्हणजे मथी जेवावयाला येई. मथी नेहमी आईच्या भोवती असावयाची. आई संशात गेली, विहिरीवर गेली तरी मथी बरोबर जावयाची. आईच्या पायात शेपटीचे फलकारे देत नाचवावयाची. त्या मांजरीची आईवर फारच माया होती. माझ्या आईचा तिला अतोनात लळा लागला होता. आईचे आजारपण वाढत चालले. जसजशी मथीही नीट खात पिनाशी झाली. आईच्या हातचा कालवलेला भात तिला मिळेना. इतरांनी दुधाचा, दह्याचा, तुपाचा भात तिला घातला तरी ती 2 शिते खाई व निघून जाई. आईने नुसता भात घातला तरी त्यात तिला दूध तूप मिळत असे, परंतु इतरांच्या दुधात तुपालाही तिला रस वाटत नसे. ज्या दिवशी आई गेली त्या दिवशी ती सारखी म्याव म्याव करीत होती. जणू तिच्या प्रेमाचा ठेवाच कोणी नेला होता. तिच्या खऱ्या दुधातुपाची नदीच कोणी नेली. त्या दिवसापासून मथीने अन्नपाण्यास स्पर्श केला नाही. आई ज्या खोलीत मेली तेथे आम्ही 10 दिवस मृतात्म्यासाठी दूध पाणी ठेवत असू, तशी पद्धत आहे. परंतु मथी त्या दुधासही शिवली नाही. आई मेली त्याच खोलीत बसून राहिली. म्याव म्याव म्हणून हाकही ती मारीनाशी झाली. तिने अनशन व्रत व मौन व्रत जणू घेतले. 3ऱ्या दिवशी ज्या जागी आईने प्राण सोडले त्याच ठिकाणी मथीने, त्या मांजरीने प्राण सोडले. माझ्या आईची मांजरी पाठोपाठ गेली. माझ्या आईच्या प्रेमाशिवाय जगात जगणे तिला विषम वाटले. आमच्या प्रेमापेक्षा मांजरीचे प्रेम आमच्या आईवर अधिक होते. आमच्या प्रेमाची आम्हास लाज वाटू लागली. मी मनात म्हटले, आई, माझे तुझ्यावर प्रेम आहे तसे मी कोणत्या तोंडाने म्हणू? या मांजरीच्या प्रेमाच्या पासंगासही माझे प्रेम पुरणार नाही. मित्रांनो, अशी माझी आई होती. जगाच्या बाजारात अशी आई मोठ्या भाग्याने मिळते. माझ्या आईनेच मला सारे दिले. माझे जे चांगले आहे, जे पवित्र आहे ते सारे तिचे आहे. माझी आई गेली, परंतु भारत मातेच्या सेवेसाठी मला तयार करून गेली. एका जपानी मातेने स्वतःच्या हृदयात खंजीर बोगसून घेतला व मुलाला एक चिठ्ठी लिहून ठेवली. माझ्यामुळे तू लढाईला जात नाहीस. माझ्या मोहात तू सापडला आहेस. तुझ्या मार्गातील मोह मी दूर करते. माझ्या आईच्या दिव्य दृष्टीला असे दिसले असेल. हा श्याम माझ्या मोहात गुरफटेल. फक्त माझीच या 3.5 हात देहाचीच पूजा करीत बसेल असे तिला वाटले असेल. इतर बंधू भगिनींची सेवा कराव्यास तो जाणार नाही. स्वातंत्र्य उद्यानात तो मातृमोहाने पडणार नाही म्हणून आईने स्वतःला दूर केले असेल. सर्व भारतातील माता माझ्या श्यामच्या होऊ देत. एकच नव्हे तर अनेक अशा आया श्यामला मिळू देत, यासाठी माझी आई निघून गेली असेल. ह्या अनंत आया पाहण्याची दिव्य दृष्टी देऊन आई गेली. जिकडे तिकडे आता माझ्याच आया. उत्तमाची आई ती माझी आहे. दत्तूची आई ती माझी आहे. गोविंदाची आई तीही माझीच आई. वसंतरामांची आई तीही माझीच आई. कृष्णाची आई, सुभानाची आई ह्या साऱ्या माझ्या आहे. ज्या आईने ह्या पाहण्यासाठी मला दिव्य दृष्टी दिली व ही दिव्य दृष्टी मला यावी म्हणून स्वतःचा झिरझिरीत देहमय पडदाही दूर केला, त्या आईची थोरवी मी कोठवर वर्णू? हे ओठ असमर्थ आहेत. ते प्रेम, ती कृतज्ञता, ती कर्तव्यबुद्धी, ती शोषिकता, ती मधुरता माझ्या प्रत्येक कृतीत प्रकट हो. एक दिवस मातेची सेवा करता करता या विराट व विशाल मातेची माझ्या अल्पशक्तीप्रमाणे, माझ्या गुणधर्माप्रमाणे सेवा करता करता आमच्या मथीमाऊप्रमाणे माझेही सोने हो. माझ्या आईचे सोने झाले, तिच्या श्यामचेही हो.